नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हा जो पेपर आहे, पेपर नंबर 5, या 5 नंबरच्या पेपरचा अभ्यास करतोय. त्यामध्ये आपण समाजवादी नेते बघतोय. या समाजवादी नेत्यांच्यामध्ये नागनाथअण्णा नाईकवडी आणि एस.एम. जोशींचा आपण अभ्यास करतो. एस.एम. जोशींचं थोडक्यात पूर्वचरित्र आपण बघितलं. लोकमान्य टिळकांची भेट झाली, देशभक्तीचा संस्कार झाला आणि 1925ला एस.एम. मॅट्रिकची परीक्षा पास झाली. टिळकांचं निधन, जालियनवाला बाग हत्याकांड, गांधीजींनी पुकारलेली असहकार चळवळ याचा परिणाम झाला आणि ते खादी वापरू लागले. एक प्रकारे देश सेवेची जी सुरुवात आहे ही सुरुवात झाली. फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला. राज्यशास्त्राची पण त्यांना आवड होती. गोरे, खाडीलकर असे मित्र त्यांना लाभले. समाजामध्ये ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वाद जो आहे, हा वाद त्यावेळी चालू असलेला आपल्याला दिसतो. गांधीजींनी केळकर, भोपटकर यांचा विरोध गांधीजींना होता. एस.एम. यूथ लीगमध्ये काम करू लागले आणि त्यांचे जे विचार आहेत हे विचार अधिक प्रगल्भ झालेले आपल्याला दिसतात. गोरे, खाडीलकर त्यांच्यासोबत होते आणि मग देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष, जातीभेदाला विरोध, स्वदेशीचा वापर या यूथ लीगच्या प्रतिज्ञा त्यांच्या होत्या आणि 1928 साली ते BA झाले. त्यांनी देश स्वातंत्र्यासाठी वाहून घ्यायचा जो निर्धार आहे हा निर्धार त्यांनी केलेला आपल्याला दिसतो. आणि सायमन कमिशन जे आहे, ह्या सायमन कमिशनमध्ये विरोधी चळवळ जी आहे ह्या चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतलेला आपल्याला दिसतो. 1930ला एस.एमना कारावास झाला. मानवेंद्र राय यांचे विचार त्यांना पटले आणि 1935ला पुन्हा त्यांना कैद झाली आणि 1 वर्षानं त्यांची सुटका झाली. 1939 साली त्यांचे तारा पेंडसे यांच्याशी लग्न झाले. त्यांना 2 मुलं. मोठा अजय होता डॉक्टर, तर धाकटा अभय पायलट ऑफिसर होते. आणि पुढं राष्ट्र सेवा दलाची स्थापना झाली आणि ते प्रमुख बनले. चले जाव आंदोलन, आणि या चले जाव आंदोलनामध्ये ते भूमिगत झाले. देश स्वतंत्र झाला. ध्वजवंदन सोहळा, या सोहळ्याला त्यांना निमंत्रण नव्हते. मुलगा अजयला खांद्यावर घेऊन ताराबाईसह तो समारंभ आहे हा समारंभ पाहिला असं त्यांनी आत्मचरित्रामध्ये लिहिलेलं आहे. आणि पुढच्याच वर्षी समाजवादी पक्ष जो होता हा समाजवादी पक्ष काँग्रेसमधनं बाहेर पडला. 1953 साली विधानसभा पोटनिवडणूक जिंकली आणि ते आमदार झाले. आणि याच दरम्यान संयुक्त महाराष्ट्र, आणि या संयुक्त महाराष्ट्राचं जे आंदोलन आहे हे आंदोलन सुरू झालेलं आपल्याला दिसतं. एस.एम. त्यामध्ये सहभागी झाले आणि 1960 साली संयुक्त महाराष्ट्र मिळवूनच ते थांबले. तो त्यांच्या आयुष्यातील फार मोठा जो संघर्ष आहे हा संघर्ष असलेला आपल्याला दिसून येतो. महाराष्ट्र राज्य जे हे महाराष्ट्र राज्य निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. राज्याच्या या पुढील विकासामधील एस.एम. यांचं योगदान आपल्याला स्पष्ट करता येतं. मग विधानसभेतली कामगिरी असू दे, सडेतोड खासदार म्हणून त्यांची
जी मांडणी आहे हे असू दे, कामगारांसाठी केलेलं कार्य असू दे, ट्रेड युनियन चळवळीतलं कार्य असू दे, संरक्षण कामगारांची संघटना असू दे, शेतकऱ्यांसाठीचं कार्य असू दे, आदिवासी आणि पूर्णिया जिल्ह्यातला सत्याग्रह असू दे, तर हे सगळंच कार्य जे हे त्यांच्या विकासासाठी, त्यांच्यासाठी ते योगदान, त्यांच्या विकासामधलं हे त्यांचं योगदान असलेलं आपल्याला दिसतं. मग त्यांची विधानसभेतली कामगिरी काय होती? तर एस.एन. जोशी 1953ची पोटनिवडणूक झाली आणि 1953च्या पोटनिवडणुकीमध्ये मुंबई विधानसभेमध्ये ते निवडून आले. 1962 पर्यंत ते विधानसभेचे सदस्य होते. विधानसभेमध्ये एक खंबीर विरोधी पक्ष आमदार म्हणून ते मानले गेलेले आपल्याला दिसतात. अन्यायाला ठाम विरोध जो आहे हा ठाम विरोध ते करत असलेले दिसतात. पण केवळ विरोधासाठी विरोध हा त्यांनी मित्रांनो कधी केला नाही. अन्याय झाला तर मात्र जो ठाम विरोध आहे हा विरोध त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण त्यांच्याबद्दल लिहितात, एस.एम. विरोध तीव्रतेने करी. एस.एम. विरोध तीव्रतेने करी, परंतु त्यात द्वेष नव्हता. विधायक टीका आणि या विधायक टीकेमुळं त्यांचा सभागृहामध्ये नैतिक प्रभाव होता. ते भाषण करीत असताना सभागृहातील सर्व सदस्य एकाग्र चित्तेनं त्यांचं विवेचन ऐकत होते. कारण त्यांच्या भाषणामध्ये ते तात्विक विवेचन करतानाही लोकांचं दैनंदिन जीवनामध्ये कसं ते जीवन जगतात याची जाणीव त्यांना होती. त्यांनी पाहिलेलं होतं. 1953 ते 1962 या काळामध्ये त्यांनी 25 विधायकांच्या चर्चेत भाग घेतला. अनेक दुरुस्त्या सुचवल्या. शेतकरी, कुळे, भूमिहीन, दलित, आदिवासी, कामगार यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी आमदार म्हणून प्रभावी कार्य केलं. त्यांच्या आग्रहावरूनच यशवंतरावजींनी गिरण्या ज्या बंद होत्या ह्या बंद गिरण्या शासनातर्फे चालवण्याचा निर्णय घेतला. कामगारांच्या हिताचे कायदे करून घेतले. राज्याचं अंदाजपत्रक, या राज्याच्या अंदाजपत्रकावर भाषण करण्यापूर्वी ते अर्थतज्ज्ञांशी चर्चा करायचे. त्यामुळं सभागृहामधली त्यांची भाषणं सखोल, तर्कशुद्ध असायची. आणि मग संयुक्त महाराष्ट्राची मागणी मान्य झाल्यावर यशवंतरावांनी राज्य पुनर्रचना विधेयक मांडलं आणि त्यावेळी एस.एन. यांनी प्रदीर्घ भाषण केलं. अनेक दुरुस्त्या सुचवल्या. त्यापैकी एक महत्त्वाची अशी की नव्या मराठी भाषिक राज्याला मुंबई राज्य या ऐवजी महाराष्ट्र हे नाव द्यावं अशी सूचना मान्य झाली. आणि लोकशाही विकेंद्रीकरणावर ते म्हणाले, सत्तेचं लोकशाही पद्धतीनं विकेंद्रीकरण केलं पाहिजे. त्याशिवाय खऱ्या अर्थानं लोकशाही प्रभावी होणार नाही. आपल्याला जनतेचं राज्य स्थापन करून सत्ता सर्वमान्य लोकांच्या हातात दिली पाहिजे. सडेतोड खासदार 1967च्या निवडणुकीत पुणे शहरातून एस.एम. लोकसभेवर निवडून गेले. लोकसभेमध्ये ते हिंदीत बोलायचे. दक्षिणेकडील राज्यांच्या समस्यावर इंग्रजीत ते बोलायचे.
शेतकऱ्यांच्या समस्याविषयीची जी चर्चा असायची, ह्या चर्चेमध्ये ते सहभागी असायचे. नद्यांच्या पाणी वाटपाबाबतचं जे दुरुस्ती विधेयक होतं, त्यात त्यांनी त्याचं स्वागत केलं. अटल बिहारी वाजपेयी यांनी घटनेतील काश्मीरीबाबतचं 370 कलम रद्द करावं अशी सूचना ही सूचना मांडली. एसएमनी त्या ठरावाला विरोध केला. ते म्हणाले, हे कलम रद्द न केल्यास विघटनवादी प्रवृत्ती डोकं वर काढतील. तेव्हा मग देशाची एकात्मता, देशाची अखंडता अबाधित राहावी, यासाठी वाजपेयी यांनी या सूचनेचा फेरविचार करावा. शिक्षकांच्या मागण्यांना त्यांनी पाठिंबा दिला. प्रलोभनं दाखवली. विरोधी पक्षातील सदस्यांना फोडण्यावर, हरियाणातील आयाराम गयाराम प्रकरणावर त्यांनी लोकसभेत टीका केली. कामगारांच्या हिताला लोकसभेत पाठिंबा दिला आणि 1971 साली इंदिरा गांधींनी लोकसभा बरखास्त केली. तेव्हा एका सभेमध्ये बोलताना ते म्हणाले, गेली 4 वर्ष लोकसभेत विरोधी पक्ष सदस्य म्हणून मी तळमळीनं काम केलं. सभागृहात माझं मन रमत असे, पण दिल्लीत माझं मन रमत नाही. दिल्लीतील राजकीय वातावरण, या राजकीय वातावरणात जे आहे, हे राजकीय वातावरण माझा जो स्वभाव आहे, या माझ्या स्वभावाला ते मानवणार नाही. तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या समवेत काम करताना मला खरं समाधान मिळतं. एसएम यांनी लोकप्रतिनिधी म्हणून कामकाज पद्धती मुद्दाम लिहिली, कारण त्यातून कामगार, शेतकरी, देशहित याबद्दलचं केलेलं कार्य कळतं. तसंच सभागृहातील अभ्यासपूर्ण सहभाग, चर्चेवेळी आदर, सौजन्य, संयम हे प्रतिनिधीकडं आवश्यक असणारे त्यांचे गुण सदैव आदर्श आणि मार्गदर्शक ठरावेत. त्यासाठी कामगारांसाठी कार्य केले. एसएम आणि त्यांच्याप्रमाणे समाजवादी विचारांचे नेते कामगारांच्या हिताचा विचार करत होते. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आंदोलनं करत होते. एसएम कामगार क्षेत्रात काम करणारे नेते होते. त्यामुळे त्यांचे प्रश्न, त्यांच्या मागण्या पूर्ण करणारे निर्णय विधानसभेत आणि लोकसभेत घेतले जातील, यासाठी ते सतत प्रयत्नशील असायचे. भांडवलदार कामगारांचं शोषण करत होते आणि त्यासाठी शासनानं कामगारांना संरक्षण दिलं पाहिजे असं त्यांचं मत होतं. पाचोरा इथला डालडा कारखाना बंद पडला, त्यामुळे 700 कामगार त्यावेळी बेकार झाले. चाळीसगाव, सोलापूर आणि जळगाव येथील कापड गिरण्यातील कामगार बेकार झाले. तेव्हा अशा सगळ्या कामगारांच्या बाजूनं एसएम उभा राहिले. असे कारखाने शासनाने चालवावेत यासाठी आंदोलन केलं. मुख्यमंत्री यशवंतरावांनी त्यांची मागणी मान्य केली आणि अशा गिरण्या शासनामार्फत सुरू केल्या. हा एसएमनी कामगारांना मिळवून दिलेला विजय होता. कामगारांनी संप मागं घेतल्यावर त्यांना पुन्हा कामावर घ्यावं, यासाठी त्यांना पुन्हा अर्ज भरायला लावू नये, ही त्यांची मागणीही राज्य सरकारनं स्वीकारली आणि कामगारांची कार्यक्षमता वाढून देशाचं उत्पन्न वाढलं पाहिजे अशा कामगारांच्या हिताबरोबर देशहिताचा विचार ते करत होते. आणि आपल्या राज्याच्या विकासाचा आपण अभ्यास करीत आहोत, त्याला महाराष्ट्र हे नाव मिळालं ते एसएम यांच्यामुळंच. हे त्यांचं ऐतिहासिक योगदान मानलं जातं. 1968 साली काँग्रेस विरुद्धच्या ठरावाला जो पाठिंबा आहे, हा पाठिंबा देताना ते लोकसभेमध्ये म्हणाले होते, वटहुकूम काढून कामगारांचा संप चिरडून टाकणं हे अवैध आहे, हे चुकीचं आहे. एखादा वटहुकूम काढायचा आणि कामगारांनी संप केला की तो चिरडून टाकायचा,
हा अवैध आहे याप्रमाणे प्रतिनिधी म्हणून त्यांनी कामगार हिताचं सततच संरक्षण केलेलं आपल्याला दिसतं आणि त्यांनी त्यांच्या समस्या ज्या आहेत ह्या समस्या मित्रांनो सोडवलेल्या आपल्याला दिसतात. मग त्यांचं ट्रेड युनियन चळवळीतलं कार्य कशा पद्धतीचं होतं हे आपण पुढच्या लेक्चरला बघूया. इथंच आपण थांबूया. धन्यवाद. थँक्यू.